आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील या बैठकीला उपस्थित आहेत। ही बैठक पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत आहे। जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी या बैठकीत रणनीती ठरवली जाणार आहे। उमेदवार निवड, गट बांधणी, प्रचार मोहीम यावर या बैठकीत चर्चा होणार आहे। राज्यभरातील प्रमुख पदाधिकारी आणि स्थानिक नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीतून आगामी निवडणुकांसाठी पक्षाची दिशा स्पष्ट होणार आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज शरद पवार गटाची बैठक पार पडते। या बैठकीसाठी महत्त्वाचे नेते हे उपस्थित आहेत। अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, या बैठकीसंदर्भात काय अपडेट्स आपल्याला कळतायत? अगदीच आपण पाहतोय की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकींचं सत्र सुरू झालं आहे। आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून देखील बैठकीचं आयोजन केलं गेलं आहे। स्वतः शरद पवार या बैठकीमध्ये उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत। आधी जर आपण पाहिलं तर मग छत्रपती संभाजीनगरची बैठक सुरू आहे, त्यानंतर जे सर्व जिल्हे आहेत ते जिल्ह्यांची बैठक होती, त्यानंतर प्रवक्त्यांची बैठक होईल। प्रवक्त्यांना बैठकीमध्ये सूचना दिल्या जातील की नेमकं पक्षाची बाजू कशी माध्यमांसमोर ठेवायची आणि त्यानंतर मुंबईचे काही पदाधिकारी आहेत त्यांची देखील बैठक घेतली जाईल। त्याचं कारण म्हणजे की आगामी मुंबई महानगरपालिका देखील ही राष्ट्रवादीसाठी अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळे नेमकं कशा पद्धतीने काम करायचं आणि कशा पद्धतीने आपण एकत्रित राहिलं पाहिजे याची देखील चर्चा आणि सूचना या बैठकीमध्ये दिल्या जातील। स्वतः शरद पवार या बैठकीसाठी उपस्थित आहेत, त्यामुळे निश्चितच ही बैठक अत्यंत महत्वाची आहे। माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील असतील, आताचे प्रदेशाध्यक्ष आपले शशिकांत शिंदे हे देखील या बैठकीत आहेत, सुप्रिया सुळे आहेत, रोहित पवार आणि इतर जे सर्व नेते आहेत ते देखील या बैठकीसाठी उपस्थित आहेत। दीपाली, निश्चितच जो या बैठकीवर आपलं लक्ष असेल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।